वाशिममधील चिखली सुर्वे गावात आंब्याच्या झाडांना मोहर फुटलाय। यंदा डिसेंबर महिन्यातच आंब्याच्या झाडांना मोहर आल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे। तापमानातील चढउतार आणि आर्द्रतेतील फरक यामुळे हा बहर वेळेआधी आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। भंडाऱ्यातील बाजारात भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली। किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो आणि वांग्याचे दर 40 ते 50 रुपये आहेत, तर पत्ताकोबी फुलकोबी 60 ते 80 रुपये असून चवळीची शेंग 80 रुपये किलो आहे। हे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं। मावळच्या धामणे गावात नैसर्गिक शेती अभियानाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। नैसर्गिक शेतीची संकल्पना, माती परीक्षणाचं महत्त्व, रब्बी हंगामातील पीक नियोजन, खतं आणि जैविक फवारणीच्या बाबत मार्गदर्शन केलं। यावेळी नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून देताना प्रत्यक्ष शेतीचे धडे देण्यात आलेले आहेत। धामणे गावातील शेतकऱ्यांनी या कृषी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। लातूरच्या कोराळी गावात एका शेतकऱ्यानं 40 दिवसात कोथिंबीर लागवडीमधनं उल्लेखनीय यश मिळवलंय। 1.5 एकर क्षेत्रावर कोथिंबीरीची लागवड करून त्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची कोथिंबीरीची विक्री केली आहे। या संपूर्ण लागवडीसाठी त्यांना फक्त 25,000चा खर्च आला आहे। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ झाली आहे। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 15,280 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी हळद बाजार समितीमध्ये आणायला सुरुवात केली आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट।